नमस्कार. नमस्कार. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा गुरु श्री संजीव कुलकर्णी गुरुजी आहेत. रोजच्या जीवनामधल्या सांसारिक गोष्टी करत असताना काही येणारे उद्भवणारे प्रश्न आम्ही आज तुमच्यासमोर थोडंसं उपस्थित करणार आहोत. छान. बऱ्याच वेळेला ॲज अ डॉक्टर मी अनेक सांसारिक लोकांना ॲज अ पेशंट म्हणून ते ज्यावेळेला माझ्याकडे भेटतात त्यावेळी काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात. जसं पती पत्नीमध्ये पती म्हणतो की ही डॉक्टर लवकर उठत नाही, लवकर झोपत नाही, तिला रात्री रील्स बघायची सवय असते, मग सकाळी लवकर उठल्यामुळं मग ती मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. असे छोटे छोटे वादाचे प्रसंग त्यांच्यामध्ये असतात. मग कुठेतरी पती एकदम परफेक्शनिस्ट असतो किंवा पत्नी एखादी परफेक्शनिस्ट असते आणि पती त्या पद्धतीनं वागत नसतो, म्हणून ते खटके उडत असतात. मग आता यावेळेला अशी स्थिती होते की ती माझं ऐकतच नाही, मी सांगितलेलं करतच नाही, त्यामुळं आमच्या संसारामध्ये कुठलंच त्याला एक लय नाही आणि त्यामुळं मग प्रॉब्लेम्स येतात असं त्यांचा समज असतो. मग अशा वेळेला कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत आणि हे सांसारिक जीवन आणखीन चांगलं जगलं पाहिजे, त्यासाठी आपण काय सांगाल? खरं आहे, हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा निगडीत आहे. त्यामुळे त्याला महत्त्व द्यायला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि योग्य आचरणातून सुधारणा व्हायला पाहिजे. हे खरं आहे आणि तो मार्गसुद्धा तसं बघितला तर सोपा आहे. त्याचा विचार असं करायचा की थोडं खोलात जाऊन बघावं लागतं सुरुवातीला आणि मग ते प्रश्न सुटतो. एक असं आहे की हे जगत जे विश्व निर्माण झाले ना, हे बदलणारं आहे असं आपण नेहमी म्हणतोच आहे आणि त्यामध्ये एकासारखा दुसरा नाही हे पण आहे तत्व. एका पानासारखं दुसरं पान नाही, म्हणजे एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती नाही. याचा अर्थ काय? त्याच्या आवडीनिवडी, छंद, संकल्प, इच्छा, आकांक्षा प्रत्येकाच्या भिन्न असतात. त्याचे जीन्स वेगळे, वातावरण वेगळं, संस्कार वेगळे, त्यामुळे ह्या फरक पडणं साहजिक आहे. तर हे स्वीकारावं लागतं पहिलं. जेव्हा आपण पती पत्नी किंवा भाऊ बहिणी किंवा मित्रपरिवार आणि उद्योगामधले काही लोक, बॉस असिस्टंट, असे अनेक प्रकारचे लोक एकत्र आलेले असतात. मग आपल्याला काय करावं लागतं? सुरुवातीला जे आहेत तसे स्वीकारावे लागतात आणि समजा त्यामध्ये काही बदल घडवायचे असले तर एकमेकाने एकत्र येऊन चर्चा करून त्यातून योग्य काय अयोग्य काय याची चर्चा करून त्याच्यातून परिमार्जन करायला पाहिजे. समजा पत्नी म्हणाली की मला मार्केटिंगला जायचं आहे आणि आपण मिळून जाऊया आणि तुम्हाला फिरायला कुठेतरी एका निसर्गामध्ये जायचं आहे. मग आता दोघांनी मिळून जायचं तर आहे किंवा सिनेमाला जायचं आहे आणि कुठेतरी जायचं आहे, तर त्यावेळेला दोघांनी मिळून असं ठरवायला पाहिजे की आधी मार्केटिंगला जाऊन सिनेमाला जायचं का आधी सिनेमाला जाऊन मग मार्केटिंगला जायचं. तर त्यातली योग्य काय वेळ आहे हे दोघांनी मिळून जर ठरवलं ना तर तो प्रश्न संपू शकतो. असं प्रत्येक क्षणाला तुम्ही योग्य काय अयोग्य काय याचा साधक बाधक विचार करून सामोपचारानंच एकत्र आलं पाहिजे. आणि दुसरं आहे, छंद आवडी वेगळ्या वेगळ्या असतातच. आता तुम्ही समजा एखादा तांबडा शर्ट घातला आणि मी समजा निळा घातला, तर मी तुला म्हटलं कसला तांबडा घालतोस, निळा घाल की, तर तू काय म्हणशील? तुला आवडतोय तो घाल, मला आवडतोय तो घाल. म्हणजे मला तुम्ही जसे आहात तसं मला स्वीकारायला पाहिजे. तर ते खूप महत्त्वाचं असतं. व्यक्ती घरामध्ये अनेक असणार. समजा सासू आणि सून आहे, तर सून आलेली आहे घरामध्ये, तिचे संस्कार वेगळे आहेत, तर ठीक आहे, ती जशी आली आहे तशी तिला आधी स्वीकारा आणि मग तिच्याशी मातृत्वाच्या नात्यानं तिला योग्य आपल्या घराचे काय संस्कार आहेत ते व्यवस्थित शांतपणे समजावून सांगा आणि मग त्यानुसार दोन्हीचा मेळ घालून अधिक समृद्ध कसं व्हायला पाहिजे त्या दोघींनी मिळून ठरवायला पाहिजे. मी म्हणते तेच व्हायला पाहिजे असं म्हणलं तर ते चालत नाही, मग ते घर फुटतं आणि मग त्याचा ताण एकमेकाला येतो. म्हणून हे कोणी दोन व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांनी सामोपचारानं एकमेकाला स्वीकारून आहे तसं व्यक्तीला स्वीकारणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला आनंदी राहायचं असेल सदैव ना समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये, तर तुम्ही या सगळ्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती जशी आहे ना त्यातनं हुशारीनं शास्त्राला धरून योग्य मार्ग काढून प्रत्येकाशी आनंदानंच राहायला पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. हे स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. मग ही विविधता ही समजून घेतली पाहिजे. हां, विविधता असणारच, ती आहे तशी. बरोबर. सकाळ झाली आणि सूर्योदय झालेला आहे, किती सुंदर दिसतोय आणि हा असाच टिकावा म्हणलं तर तो टिकत नाही, लगेच तो तळपायला लागतो. तेव्हा प्रत्येक जगामध्ये सगळं बदलणारं आहे. जे जसं आहे तसं त्याला तुम्ही स्वीकारलं पाहिजे. मग ते सूर्य असो, व्यक्ती असो, नाहीतर परिस्थिती असो, त्याला तुम्ही बरोबर स्वतः समजून घ्यायला पाहिजे की याला पर्याय नाही आहे.
असेल, संस्कार करायचे असेल तर प्रेमानं, आदरानं, समोपचारानं, हुशारीनं, त्यातून तपश्चर्येनं, साधनेनं, सत्संगातनं असा मार्ग काढला पाहिजे. ज्या नकारात्मक भावना असतात ना त्या अज्ञानाला आलेल्या असतात. वादविवाद, सुखदुःख, लाभहानी, दुसऱ्याचं समजून न घेणं, हे सगळं अहंकार आणि स्वार्थातनं आणि आळसातनं आलेलं असतं. अभ्यास करायला वेळ काढलेला नसतो. त्यामुळं मग ते म्हणून सत्संगात राहणं खूप महत्त्वाचं आहे. तिथे गेलं ना तर योग्य काय अयोग्य काय कळतं आणि मग स्वतःमध्ये सुधारणा करणं शक्य होतं. म्हणून सदैव सत्संग पाहिजे. कुटुंब किंवा कोणताही व्यवहार असो तिथं चांगल्या विचारांची देवाणघेवाण आणि तत्वांचा अभ्यास करण्याची फार आवश्यकता असते. मग तो परिपक्व होतो. परिपक्व झाल्याशिवाय वाद कसे मिटतील? म्हणून पाया जो आहे ना तो त्यांनी पक्का करण्यासाठी सत्संग पाहिजे. तर माणसं ओळखता येतात. जी, म्हणजे सत्संगामध्ये जाणं, गुरुसमर्पण असणं, सांसारिक राहून सुद्धा तुम्ही गुरुसमर्पणात राहून भक्तीची पराकाष्ठा करत जीवन जगणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद गुरुजी. नमस्कार. तत्वाची इष्टित जीवन असू दे. धन्यवाद.